नमस्कार मित्र, मी संजय सवंडकर आणि हे माझा कांद्याचा प्लॉट रेडगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील असून आताच आमचे साहेब म्हणले का नाशिकला आलो काय, तर नाशिकनं शेती करावं का साहेब, हे आमच्या तालुक्यानं किंवा जिल्ह्यानं करायला पाहिजे। आणि त्या साहेबाच्या मार्गदर्शनाखाली हे पंचगंगा कंपनीचा पुणे फुरसुंगी नावाच्या कांद्याची जात आणि हे आपण पुनर्लागवड या बेडवर केलेली आहे। 5 फुटाच्या बेडवर 5 फुटाच्या बेडवर आपण 2 लायटर टाकलेले आहे 16 mm चे। आधी साहेब याला 2-3 पाणी तुषारनं फिरवलेत, कारण हे पाणी आले खालीच जाऊ लागलं, पसरायला गेलं। निब्बर होईपर्यंत याचं पाणी बंद करावं लागलं। निब्बर झाल्यावर हे पाणी दिलं तर हे कांद्याचे आता नवीनच वर्ष असल्यामुळं आम्हाला काय तितक्या गोष्टी माहीत नाहीत आणि म्हणून आपले देवकते साहेब आलेले आहेत। आणि हे कांद्याला हे ऊसाचं अगोदर बिबेड ऊसाचा विशेष असल्यामुळं तर याच्यामध्ये बुरशीचं प्रमाण जास्त हे मला माहीत नव्हतं। साहेबांना आम्हाला ध्यानात आणून दिलेलं आहे आणि मग त्याच्यावर उपाय सुद्धा सांगितला आहे की हे कोणतं रुटेक्स म्हणजे मुळ्यासाठी जे बुरशीनं मुळ्या खराब व्हायल्यात त्याच्याबद्दल या ठिकाणी कांदा दिलेला आहे। आता मी धरले की एकरी 25 टन साहेब झालाच पाहिजे यूट्यूबवर पाहू पण ते आता हे बारकाय खाच खळगे कुठं माहित होतं मला, हे तुम्ही सांगितले, धन्यवाद। तुम्ही आले माझ्या शेतामध्ये आले, मला मार्गदर्शन केलं, मार्गदर्शन करून त्याचा उपाय सांगितला, उपाय सांगून औषध सांगितलं आणि औषध कसं द्यायचं ते आमच्या मल्हारी मामाला सुद्धा सांगितलं। मग काम तुम्ही सोपं केलं, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे। खूप खूप धन्यवाद।